मनसेची लोकसभा आढावा बैठक होणार आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे। राज ठाकरे दक्षिण मध्य मुंबई लोकसभेचा आढावा सुद्धा घेणार आहेत। तर मनसे सुद्धा आता लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी लागलेली आहे। मनसेची आढावा बैठक होणार आहे। राज ठाकरे दक्षिण मध्य मुंबई लोकसभेचा सुद्धा आढावा घेणार आहेत। तर मनसेची लोकसभा आढावा बैठक होतीये। राज ठाकरे सुरुवातीला दक्षिण मध्य मुंबई लोकसभेचा आढावा घेतील, त्यानंतर राज्यभरातील इतरही लोकसभा ठिकाणचा आढावा घेतला जाणार आहे। तर मनसे सुद्धा आता लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी लागलेली आहे। मनसेकडून लोकसभा आढावा बैठका सुरू होत आहेत। राज ठाकरे दक्षिण मध्य मुंबई लोकसभेचा सुद्धा आढावा घेणार आहेत। सुरुवातीलाच बातमी मनसेच्या गोटातून मनसेनं आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची बैठक होणार आहे। राज ठाकरे दक्षिण मध्य मुंबई लोकसभेचा आढावा घेतील। सोबतच ज्या ज्या लोकसभा निवडणुका लढवायच्या आहेत, ज्या ज्या मतदारसंघात निवडणुका लढवायच्या आहेत, त्या सर्व मतदारसंघांचा आढावा मनसेकडून घेतला जाणार आहे। सुरुवातीला दक्षिण मध्य मुंबई लोकसभेचा आढावा हा घेतला जाणार आहे। तर मनसेची लोकसभा आढावा बैठक पार पडणार आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या ज्या ठिकाणी निवडणुका लढवायच्या आहेत त्या मतदारसंघाचा मनसेकडून आढावा घेतला जाणार आहे। सुरुवातीला राज ठाकरे मुंबईतील दक्षिण मध्य मुंबई या लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतील। तसेच इतरही राज्यभरातील जे मतदारसंघ आहेत, जे लढवायचे आहेत, त्या ठिकाणचा आढावा मनसेकडून घेतला जाणार आहे। मनसेची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीत विविध लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे। सुरुवातीला राज ठाकरे हे दक्षिण मध्य मुंबई लोकसभेचा आढावा घेतील, त्यानंतर इतरही राज्यभरात ज्या ज्या ठिकाणी मनसेला निवडणूक लढवायची आहे, लोकसभा निवडणूक लढवायची आहे, त्या सर्व लोकसभा मतदारसंघाचा मनसेकडून आढावा घेतला जाणार आहे। राज ठाकरे हा आढावा घेतील। तर मनसेची बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेतला जाणार आहे। तर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे सुद्धा आता कामाला लागलेली आहे। मनसेचा नुकताच वर्धापन दिन हा नाशिकमध्ये पार पडला, त्यानंतर आता मनसे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीसाठी लागलेली आहे, कामाला लागली आहे। मनसेची आढावा बैठक होती आहे आणि राज ठाकरे सुरुवातीला दक्षिण मध्य मुंबई लोकसभेचा आढावा घेणार आहेत। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी डॅरिल मिरांडा आपल्या सोबत जोडले। डॅरिल, मनसे सुद्धा आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी लागलेली आहे। जगदीश, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण पाहिलं तर सर्वच पक्ष आता ऍक्शन मोड मध्ये आले आहेत। आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील दक्षिण मध्य मुंबईत लोकसभा आढावाचा बैठक घेणार आहेत। चेंबूर विधानसभेत राज ठाकरे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत आणि त्यांच्याशी चर्चा देखील करणार आहेत। आपण पाहिलं तर दक्षिण मध्य मुंबई ही लोकसभेची जी जागा आहे ती शिवसेनेच्या वाटेला आहेत। राहुल शेवाळे हे इकडचे स्थानिक खासदार आहेत आणि त्या संदर्भात आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे दक्षिण मध्य मुंबईचा आहे तो लोकसभा आढावा घेणार आहेत। आपण पाहिलं तर मनसे जी आहे ती आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आक्रमक झाले आहेत। अनेक दौरे देखील राज ठाकरे करतायत, अनेक मतदारसंघातील लोकसभेचे त्याचा आढावा घेतात आणि त्या संदर्भात आज ते दक्षिण मध्य मुंबईचा लोकसभेचा आढावा घेणार आहेत। नेमकी या आढावा जेव्हा घेणार तेव्हा काय चर्चा करणार, मनसे उमेदवार देणार की नाही हे देखील पाहावं लागेल। जगदीश, दरम्यान डॅरिल, एकीकडे मनसेचा नाशिकमध्ये वर्धापन दिन सोहळा पार पडला, त्यानंतर वसंत मोरे यांची नुकतीच सकाळीच एक पोस्ट समोर व्हायरल होती आहे। त्या पार्श्वभूमीवर मनसेमध्ये सुद्धा हेवे दावे आहेत, ते दूर करण्यासाठी सुद्धा राज ठाकरे यांना प्रयत्न करावे लागतील। नक्कीच जगदीश, वसंत मोरे यांनी एक भावनिक पोस्ट देखील सोशल मीडियावर केली होती, पण मात्र आता राज ठाकरे त्यांची कशी समजूत काढणार हे देखील पाहावं लागेल। पण दुसरीकडे आपण पाहिलं तर आता सध्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आक्रमक झालेली आहे, ऍक्शन मोड मध्ये देखील आलेली आहे। आपण टोलचा मुद्दा असेल किंवा मराठी पाट्यांचा विषय असेल, असे अनेक विषय ते मनसेने अनेकदा धरून लावलेत। तर त्यासोबत आता लोकसभेत मनसे उतरणार का आणि उमेदवार देणार का हे देखील पाहावं लागेल। जगदीश, धन्यवाद डॅरिल दिलेल्या या माहितीबद्दल।